समुद्रमंथन या पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून हलाहल विषानंतर श्री लक्ष्मी आणि तिची ज्येष्ठ बहीण श्री अलक्ष्मीचा ज्येष्ठा देवीत जन्म झाला। श्री लक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी या दोन्ही बहिणी म्हणजे जणू नाण्याच्या दोन विरुद्ध बाजूच। परंतु लक्ष्मी सोबतच तिची ही थोरली बहीण अलक्ष्मी देखील पूजनीय आहे। समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले। या संदर्भात एक प्राचीन आख्यायिका अशी आहे की जेव्हा समुद्रमंथनातून एका मागोमाग एक रत्ने बाहेर येत असताना श्री लक्ष्मी ही रत्न प्रकट झाले। त्या क्षणी साक्षात भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला। परंतु आपल्या ज्येष्ठ भगिनींचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं लक्ष्मीने श्री विष्णूंना सांगितले। श्री विष्णूंनी अलक्ष्मीचा विवाह एक तपस्वी ब्राह्मणासोबत लावून दिला। पद्मपुराण ब्रह्मखंडानुसार लक्ष्मी देवीचा श्री विष्णूंसोबत विवाह होण्यापूर्वी ज्येष्ठा देवीचा विवाह उदलक ऋषींशी करावा लागला। विवाहानंतर अलक्ष्मीच्या उपद्रवी वर्तनामुळे व अवगुणांमुळे तो तपस्वी वनात पळून गेला। तेव्हा श्री अलक्ष्मी एका अश्वत्थ पिंपळाचे झाड वृक्षाखाली जाऊन रडत बसली होती। तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले। तिची सगळी हकीकत ऐकून घेऊन त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वर दिले। पहिला वर असा, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे। दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने दुःख पीडा देऊ नये। तिसरा आणि महत्वाचा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल। तेव्हापासून ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते। ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे। तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते, कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते। या 2 गौरींमध्ये एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते, दुसरी बाहेरून आणतात। तीच ज्येष्ठा गौरी घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो। यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात। प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो। यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो। श्री लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहे। काही घरात चांदीच्या किंवा पितळेच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर, तर काही जण सुघट संक्रांत घट मातीचे भांडे, काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर, तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात। काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी म्हणून पूजा करण्यात येते। गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात। ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीनच। या दिवशी सासूरवाशिनींना आपल्या माहेरी विशेष मान असतो। गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे। त्यात प्रामुख्याने भाजी, भाकरी, ज्वारीच्या कण्या याचा समावेश आहे। संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या, घागरी फुंकणे असा खेळ खेळून जागरण केले जाते। श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाही असे मानतात। विसर्जनाच्या वेळी दहीभाताचा नैवेद्य केला जातो। यावेळी या देवतेवर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।